नमस्कार. आजच्या वक्त्या श्रीमती विनीता तेलंग ह्या आज आपल्याकडे सांगलीहून आल्या. आजचं हे व्याख्यानमालेचं पुष्प गोठण्यासाठी आजचा आपल्याला लाभलेल्या वक्त्या त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी उपस्थित आहे. पण एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करते की या व्याख्यानमालेतलं एकमेव व्याख्यान जे स्त्री व्याख्याता देणार आहे अशा आजच्या ह्या वक्त्या. सरस्वतीची पालखी नावाची एकांकिका कृष्णाबाई ही सांगलीतील महापुरावर आधारित एकांकिका. क्रांतियोगी श्री अरविंद यांच्या भवानी मंदिर संकल्पनेवर आधारित भवानी मंदिर नावाचा एक दीर्घांक. पश्चिम महाराष्ट्रातील संस्थानांची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका हे पुस्तक. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीबद्दल रसमयी लता आणि पंढरपूर वारीवर आधारित विठ्ठल नामाचा रट आहो अशा ह्या पुस्तकांचं लेखन यांच्या नावावर आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे यांचं चरित्र असलेलं कोवळे वज्र हे पुस्तक आणि सूर्यकन्या सावित्री हे महाकाव्य सावित्रीवर आधारित पुस्तक हे सगळं लिखाण यांनी केलेलं आहे. आनंद मठ या कादंबरीचं नाट्य रूपांतर संगीत आनंद मठ या नावाने आता ह्याच महिन्यात रंगभूमीवर येणार आहे आणि हे नाट्य रूपांतर विनीताजींनी केलेलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लिखाणासाठी त्यांना विश्वसंवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार दिलेला आहे. 2022 ते 27 या कालावधीसाठी शिवाजी विद्यापीठ अधिसभा राज्यपाल नियुक्त ते सदस्य आहेत आणि सांगलीत त्यांचा स्वतःचा आयुर्वेदिक औषध निर्मितीचा व्यवसाय आहे. भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या त्या सध्या सचिवपदी कार्यरत आहेत आणि एवढ्या मोठ्या कामातनं एवढ्या व्यस्त कामातनं वेळ काढून त्या सांगलीहून 40 पर्यंतचा प्रवास करून आज त्यांच्या व्याख्यानासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आज सकाळीच त्यांनी काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालयामध्ये मुलांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान घेतलं आणि मला खूप आनंदाने नमूद करावंसं वाटतं की त्यांची ते व्याख्यान घेण्याची शैली पण इतकी छान होती की पूर्ण वेळ मुलं जराही हल्ली नाही आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर मुलांसमोरच्या उभ्या केल्या. मला स्वतःलाच ऐकायला इतकी मजा आली की गोष्ट स्वरूप जणू काही ते व्याख्यान होतं. तर अशा ह्या वक्त्या आज आपल्याला लाभल्या. आजचं हे व्याख्यान मी चंदीराम के बजाज आणि श्री दीपकजी देशपांडे यांनी प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. बजाज यांनी स्वर्गीय शेठ चंदीराम कन्हैयालाल के बजाज स्मृतिप्रित्यर्थ इथे प्रायोजकत्व दिलेलं आहे आणि दीपकजी देशपांडे यांनी स्वर्गीय पुष्पा व स्वर्गीय वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज प्रायोजकत्व घेतलेलं आहे. तर आपण अशा छान वक्त्यांना ऐकावं. धन्यवाद. शेठ नारायण बंकट वाचनालयातर्फे सातत्याने 80 वर्षापेक्षा अधिक कालावधीकरता आयोजित होत असलेली ही सरस्वती व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेमध्ये आपणासारख्या जाणकार श्रोत्यांच्या समोर उभं राहून आपले विचार मांडायची संधी मिळणं ही खरं म्हणजे माझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे. आणि तेही अशा गावामध्ये की ज्या गावानं आम्हाला एक सरस्वतीची लेक दिली, ज्या भागानं आम्हाला सरस्वतीची लेक दिली. माझं सुख हंड्या झुंबर टांगलं, माझं सुख हंड्या झुंबर टांगलं, माझं दुःख तळघरात कोंडलं असं म्हणणाऱ्या बहिणाबाई ही महाराष्ट्राच्या स्त्रीत्वाची खरी ओळख आहे असं मला वाटतं. आणि बहिणाबाईंच्याही कितीतरी वर्ष आधी बहिणाबाईंनी सांगितलेलं हे तत्वज्ञान ज्यांच्या आयुष्यामधून पूर्णपणे उलगडलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्या राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र सांगणं म्हणजे खरोखर सागराला आपल्या उंजळीमध्ये गिरण्याची कसरत करण्यासारखं आहे. कवी माधव जुलियन यांनी एक खूप छान कोडं आपल्याला त्यांच्या कवितेमधून घातलं. ते असं म्हणाले की स्थळे शोधुनी निसर्ग सुंदर, रम्य मंदिरे घाट कुणी, वा पडशाळा बांधुनी केले
येते जाते डोक करुणी, जित्या व्यक्तिगत उत्पन्नातून वाहे दानाची सरिता, ती गंगाजल निर्मळ राणी कोण, जिचा नच कोशरिता. अशी कोण राणी आपल्याकडे होऊन गेली की जी गंगाजळासारखं निर्मळ असं जिचं चरित्र होतं. अखंड भारतभर आपण भ्रमण करताना ठाई ठाई जिने उभी केलेली घाट, मंदिरं, धर्मशाळा, बारव, विहिरी अशा प्रकारची कामं आपल्याला पाहायला मिळतात. अशी राणी कोण? ह्या कोड्याचं उत्तर अर्थातच साध्वी पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर हे आहे. माळव्यासारख्या एका अर्थाने एका छोट्या आणि मर्यादित प्रांताची जहागीर ज्यांच्याकडे होती आणि तीही अधिकृतपणे नाही, म्हणजे अधिकृतपणे जहागिरीची वस्त्र मिळालेली नसताना सुद्धा त्यांनी सगळा कारभार चालवला. पण प्रत्यक्षामध्ये त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या दातृत्वाला आणि त्यांच्या मातृत्वाला माळव्याच्या सीमा कधीच बांधून ठेवू शकल्या नाही. राष्ट्रमाता आपण म्हणतो अहिल्यादेवींना, याचं कारण त्यांनी शब्दशः आसेतू हिमाचल असा भारत, उभा आणि आडवा भारत आणि त्याच्यामधली सगळी प्रजा ही आपल्या पदराखाली घेतली होती. आणि त्यामुळे अहिल्याबाईंच्या जगण्याचं हे एक प्रकारचं महावस्त्र आज आपल्या पुढे उलगडायला मला खूप आनंद होतोय. अहिल्याबाईंच्या ह्या जगण्याचं हे महावस्त्र कशाने बनलेलं होतं बरं? आपल्याला माहितीये की कुठलंही वस्त्र बनवताना त्याला उभे आणि आडवे धागे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे, गदिमा जसं आपल्याला सांगून गेले. अगदी तसंच म्हणजे सुखाचा असला तर एखादाच धागा आणि दुःखाचे मात्र 100 धागे असे ताने बाने असलेलं हे अहिल्यादेवींच्या आयुष्याचं महावस्त्र. आणि जो मायेचा पदर त्यांनी सगळ्या भारतवर्षावरती पांघरला, त्या पदराची शोभा तर काय वर्णावी. मला नेहमी कल्पना करताना असं वाटतं की अहिल्यादेवी ह्या महेश्वर साडीच्या निर्मात्या, एका अर्थाने भारताला पहिला ब्रँड ज्यांनी दिला असं म्हणता येईल महेश्वर साडीचा, त्या ब्रँडच्या त्या निर्मात्या. त्यांच्या आयुष्याकडे पाहतानाही मला नेहमीच त्या महेश्वर साडीच्या पदरासारखं त्यांचं वैभवशाली असं आयुष्य आहे असं वाटतं. तो जो पदर होता किंवा त्यांच्या आयुष्याचं जे सगळं महावस्त्र होतं, त्याचं अंग, ते वस्त्र तर मी म्हणलं तसं सुख आणि दुःखाच्या, संकट आणि संधी त्यांच्या ताण्या बाण्याने विणलेलं होतं. त्याला जे काठ होते ते अहिल्यादेवींच्या वैयक्तिक अत्यंत कठोर आणि निस्पृह अशा आचरणाचे अत्यंत ताठर असे काठ त्या महावस्त्राला होते. त्या वस्त्राचा जो दिमागदार असा पदर होता तो त्यांनी देशभर उभे केलेली एकापेक्षा एक सुंदर असे होळकर आर्किटेक्चरचे नमुने जे आहेत, त्यांनी उभी केलेली मंदिरं, त्यांनी बांधलेले घाट, त्यांनी बांधलेला बारव, असे एकापेक्षा एक देखणी वास्तुशिल्प त्यांनी जी उभी केली, त्या देखण्या वास्तुशिल्पांची नक्षीच जणू काही त्या पदरावरती आहे. आणि त्या महावस्त्राचं जे अंग आहे त्याच्यावरती त्यांना मिळालेल्या विविध अशा ज्या बिरुदावल्या आहेत त्याचे सुंदर असे सोनेरी रंगाचे बुट्टे त्या महावस्त्रावरती चमकतात असं मला नेहमी देवींचं आयुष्य पाहताना डोळ्यासमोर येतं. आणि असं जरी असलं तरी त्या महावस्त्राचा स्पर्श म्हणजे पैठणीसारखं भरजरी आणि पिढ्यानपिढ्या घरामध्ये जपून ठेवावं आणि पुन्हा पुन्हा या वस्त्राची निर्मिती होत राहावी अशी स्वप्न पाहावी, असं मौल्यवान असं हे महावस्त्र. पण त्याचा स्पर्श मात्र आपल्या घरी आपल्या आईच्या, आजीच्या जुन्या साडीच्या, जुन्या पातळाच्या ज्या गोधड्या आपण करतो त्याला जो मऊ उबदार मायेचा स्पर्श असतो तसा स्पर्श या आईंच्या महावस्त्राला होता. आणि म्हणूनच त्यांना कुठल्याही प्रकारे राणीपणाची विरुद्ध नाही मिळाली. महाराणी नाही म्हटलं गेलं, त्यांना राष्ट्रमाता म्हटलं गेलं, लोकमाता म्हटलं गेलं. त्यामुळे अहिल्यादेवींचं आयुष्य समजून घेणं म्हणजे माझ्या दृष्टीने भारतीय परंपरेने जी अनेक अनमोल अशी नरनारी रत्न निर्माण केली
या सर्वांच्याच आयुष्यामध्ये आपल्याला जी एक समान गोष्ट दिसते तीच अहिल्याबाईंच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे अहिल्याबाईंचा राष्ट्रमातेकडे होणारा प्रवास म्हणजे हा सामान्य माणसाचा देवत्वाकडे झालेला प्रवास आहे. जसं नराचा नारायण होतो तशी नारीची नारायणी कशी होते हे जर आपल्याला पाहायचं असेल तर अहिल्याबाईंचं आयुष्य, त्यांचं संपूर्ण चरित्र आपल्याला अभ्यासता येईल. अहिल्याबाईंचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेचा महाराष्ट्र आणि त्यावेळेचा भारत कसा होता हे क्षणभर आपण डोळ्यासमोर आणलं तर मग ही जी तेजशलाका त्यावेळेच्या अंधाऱ्या सगळ्या कालखंडामध्ये जी चमकून गेली त्याचं महत्व आपल्याला कळतं. छत्रपती शिवरायांचा जन्म म्हणजे शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अशी एक भाग्याची घटना महाराष्ट्राच्या भूमीवरती घडली. आणि छत्रपती शिवरायांनी भारताच्या भूमीवरती हजारो वर्ष परकीयांनी जे अत्याचार केले होते आणि त्यामुळे आपला आत्मसन्मान, आपली संस्कृती, आपल्याकडची देवालय, आपल्याकडच्या वास्तू, आपली शिक्षण पद्धती, आपले लोकजीवन, आपली कुटुंब व्यवस्था हे सारं काही 1000 वर्षांमध्ये क्रमाक्रमानं उद्ध्वस्त होत गेलं होतं. या सगळ्या उद्ध्वस्त आणि भग्न अशा महाराष्ट्राला एक उमेद दिली ती छत्रपती शिवरायांनी. पण आपल्याला माहिती आहे की छत्रपतींना आयुष्य खूप कमी मिळालं आणि जे काही आयुष्य मिळालं ते सगळं त्यांचं परकी 80 आणि कधी स्वती 80 झुंजण्यामध्ये खर्ची पडलं. आणि मग त्यांच्यानंतर पेशवाईमध्ये मराठेशाहीने मराठ्यांचा भगवा झेंडा मात्र आटके पार दिला. पण छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये आपल्याला जे स्वराज्याकडून सुराज्याकडे नेणारे जे धडे दिसतात, छत्रपती शिवरायांचे जे सुराज्याविषयाच्या ज्या धारणा दिसतात, जे संकल्प दिसतात, ते स्वप्न एका अर्थी छत्रपतींच्या नंतर जर कुणी खऱ्या अर्थी शब्दशः समूर्त साकार केला असेल तर ते अहिल्यादेवींनी केलं. अहिल्यादेवींच्या आयुष्यातला एक अतिशय शुभंकर असा योगायोग मला आपल्या समोर ठेवावा असा वाटतो. म्हणजे त्यांचा जन्म झाला तो शिवरायांच्या भूमीवरती. अहिल्याबाई ह्या शिवभक्त होत्या, त्यामुळे त्या शिवभक्त असल्याच्या खुणा त्यांच्या चित्रामध्ये आपल्याला नेहमी दिसतात. अहिल्याबाईंचं चित्र आपण कधी पाहिलं तर हातामध्ये शिवशंकराची पिंड, त्याच्यावरती वाहिलेलं बेलपान आणि त्याच्यावरती टेकलेली त्यांची तर्जनी हे आपल्याला त्यांचं चित्र पाहायला मिळतं. त्या बेलपत्राची 3 पानं असावी तसे 3 सुंदर शिवयोग त्यांच्या आयुष्यामध्ये जुळून आले. ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या भूमीवरती झालेला त्यांचा जन्म, नंतरचं त्यांचं सगळं आयुष्य गेलं ते माळव्याच्या भूमीवरती जी शिवशंकरांचीच भूमी म्हणून प्रसिद्ध आहे, मग महाकालेश्वराची ओंकारेश्वराची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ही शिवकन्या दुसऱ्या शिवभूमीवरती आली, तो योग ज्या स्थानावरती जुळून आला ते देखील एक शिवमंदिर होतं. पेशवे मल्हारराव होळकरांना घेऊन ज्या वेळेला चौंडी या गावामध्ये एका मोहिमेकरता आले होते त्यावेळेला अहिल्याबाईंना त्यांनी पाहिलं. त्यांची भेट कुठे झाली याच्याबद्दलच्या 2 कथा प्रचलित आहेत. एखादं व्यक्तिमत्व ज्या वेळेला आकाशालाही ओलांडून जाईल एवढं मोठं होतं त्यावेळेला इतिहासामध्ये जशी त्याची नोंद होते तशी लोकमानसही त्यांच्याविषयीच्या अनेक नवलकथांना जन्म देत असतात. आणि ह्या नवलकथा इतिहासाने जरी नाकारल्या तरी त्या लोकमानसाने, आपल्या सगळ्या समाजाने इतक्या छान पद्धतीने आणि इतक्या प्रेमाने आणि श्रद्धेने आपल्या मनाशी जपलेल्या असतात की त्या आपल्याला नाकाराव्याशा वाटत नाही. अहिल्यादेवींच्या ह्या प्रथम भेटीबद्दलची लोककथा आपल्याला असं सांगते की छोटी अहिल्या त्या सीना नदीकाठच्या वाळवंटामध्ये आपल्या काही मैत्रिणींसह खेळत होती. काय खेळ खेळत होती तर वाळूचं शिवलिंग बनवण्याचा खेळ खेळत होती. आणि तेवढ्यात पेशव्यांचं सैन्य तिकडून आलं आणि त्या सैन्याच्या घोड्याच्या टापांचा धुरळा सगळ्या त्या नदीकाठावरती उठला. स्वाभाविकपणे त्या 8-9 वर्षाच्या मुली त्या सगळ्या घाबरून इकडे तिकडे पांगल्या आहेत. ती अहिल्या मात्र हल्ली नाही. तिने आपल्या शरीराचा पोट त्या पिंडीभोवती केला. ती कोणवी उभी राहिली ती पिंडीचं रक्षण करत. आणि मग सगळे बाकीचं सैन्य निघून गेलं आणि मल्हारराव आणि पेशवे ज्यावेळेला तिच्यापाशी थांबले आणि त्यांनी विचारलं की काल बाकी सगळ्या जणी पळून गेल्या, तुला भीती नाही का वाटली? तुला भय नाही वाटलं का की या घोड्याच्या टापाखाली आपण कदाचित चिरडून जाऊ? तेव्हा ही लोककथा आपल्याला असं सांगते की त्या चिमुरडीने अतिशय धीटपणाने आपल्या टपोरे डोळे त्यांच्याकडे रोखून असं म्हटलं की भय कशाचं?
माझ्या वडिलांनी मला शिकवलंय की जी वस्तू आपण बनवतो, जे काही काम आपण आपल्या हातून घडवतो, ते प्राणपणाने राखलं पाहिजे. आणि इथे तर मी तर प्रत्यक्ष शिवशंकरांची पिंड निर्माण केली होती, तिला सोडून मी कशी जाणार. इतिहास आपल्याला असं सांगतो की हे दोघे जण एका शिवमंदिरामध्ये रात्रीच्या मुक्कामाकरता म्हणा किंवा सगळी मोहीम आटोपल्यानंतर दर्शनाकरता त्या शिवमंदिरामध्ये आले होते. त्यावेळेला तिथे 8-9 वर्षाची अत्यंत चुळचुळीत, अतिशय तेजस्वी मुद्रेची आणि बोलक्या डोळ्यांची मुलगी हातामध्ये दिवा घेऊन आली. तिने शिवमंदिरामधल्या तिथल्या समईमध्ये तेल घातलं, आपल्या हातातल्या दिव्यांनी ती समई पेटवली आणि भक्तिभावाने तिथे नमस्कार करत असताना तिच्या मुद्रेवरती पडलेलं त्या समईचं तेज, समोरची ती शिवपिंड, तिची ती ध्यानमग्नता, तिच्या मुद्रेवरचा जो निग्रहीपणा, हे सगळं पाहिल्यानंतर पेशवे मल्हारबांना म्हणाले की मल्हारबा, या मुलीचं पाणी काही वेगळं आहे, तिला आपली सून करून घ्या. आणि मग तिथून त्या लहानग्या अहिल्याचा प्रवास सुरू झाला. तो चौंडीहून उठून ती थेट मल्हारराव होळकरांच्या अतिशय समृद्ध अशा जहागिरीमध्ये, इंदोरच्या राजघराण्यामध्ये ती राजस्नुषा म्हणून आली. 8 वर्षाचं वय. त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे कदाचित ती मुलगी मोठी होईपर्यंत, जाणती होईपर्यंत आपल्या आईच्या घरी राहिली असेल आणि ज्यावेळेला तिला पदर आला असेल त्यावेळेला तिची रवानगी समारंभपूर्वक, विधीपूर्वक त्या होळकरांच्या वाड्यामध्ये झाली असेल. मला नेहमी असं वाटतं की ती लहानगी अहिल्या केसाचा खोपा घातला असेल, नऊवारी साडी नेसलेली असेल, पायामध्ये तोरड्या, हातामध्ये पाटल्या, बांगड्या, तोडे, गळ्यामध्ये दागिने, अशी ती दागिन्यांच्या आणि जबाबदारीच्या ओझ्यानी भारून गेलेली, वाकलेली अशी छोटी अहिल्या त्या वाड्यामध्ये आली असेल. त्यावेळेला तिच्या मनामध्ये काय आलं असेल? एका साध्या घरामध्ये वाढलेली ती छोटीशी मुलगी अचानक एवढ्या जबाबदारी असलेल्या एका मोठ्या घराण्यामध्ये सून म्हणून येते. त्यावेळेला मल्हारबांच्या पत्नी गौतमाबाई ह्या तिची आई म्हणून तिच्या पाठीशी उभा राहिल्या. आणि एक आई आपल्या लेकीला बोटाला धरून आणि प्रसंगी कानाला धरून जसं शिकवते तशा संसारातल्या खाचाखोचा ह्या गौतमाबाईंनी तिला शिकवल्या असतील. त्या कदाचित तिला असं म्हणाले असतील की अहिल्ये, पदर घे, तू होळकरांची सून आहेस, तुझ्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे या जबाबदारीचा पदर तुझ्या डोक्यावरून कधी ढळून देऊ नको. त्यांनी तिला कदाचित पुढे जाऊन असं सांगितलं असेल की अहिल्ये, पदरात घे, तू जरी वयानं लहान असलीस, अद्याप तुझ्या पोटी कोणी पुत्र किंवा कन्या होळकरांचे वारस जन्माला आले नसले तरी ही जी सगळी आपली प्रजा आहे, ही सगळी तुझी लेकरं आहेत, त्या सगळ्यांना तुला पदरात घ्यायचंय, त्यामुळे अहिल्ये, पदरात घे. त्यांनी अहिल्याला सांगितलं असेल की अहिल्ये, आता तुझं बालपण संपलंय, आता तुला होळकरांच्या घरचे सगळे कुळाचार, तुला येणं जाणं, घरचं सगळं आतिथ्य आणि जहागिरीचा कारभार हा तुला पाहायचा आहे, त्यामुळे अहिल्ये, आता पदर खोच. आणि मग कदाचित शेवटचं असं सांगितलं असेल की अहिल्ये, एक गोष्ट कधी विसरू नको की तुझ्या खांद्यावरती जबाबदारी जी आहे ती छत्रपती शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्याची आहे. आपण जे वारस आहोत, आपल्याकडे जी धरोहर आलेली आहे ती मराठेशाहीचा झेंडा कायम उभा ठेवण्याची. उत्तरेकडच्या भागामध्ये शिंदे आणि होळकर हे दोन मजबूत खांब होते मराठेशाहीची. ही जबाबदारी आपल्या घराण्यावरती आहे. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेव की अहिल्ये, कधीही पदर पसरू नको. आणि मग अहिल्याबाईंचं सगळं आयुष्य जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला लक्षात येतं की ह्यातल्या प्रत्येक वचनाला जागत जागतच अहिल्याबाई लहानाच्या मोठ्या झालेल्या. सासरे मल्हारराव यांनी मुळी तिला आणली होती, तीच मुळी पारखून, जोखून आणि हेतुपूर्वकच आणलेली होती की हिला आपल्याला भविष्यामध्ये आपल्या सगळ्या जहागिरीचा सगळा कारभार हिच्या हातामध्ये सोपवायचा. कारण त्याचे पुत्र खंडेराव हे दुर्दैवाने त्या जहागिरीचा सांभाळ करू शकतील इतके कर्तृत्ववान नव्हते. त्यामुळे त्यांच्यातल्या बापानं, त्यांच्यातल्या सरदारानं अहिल्याला घडवायला सुरुवात केली. त्यांनी अहिल्याला सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्यांनी अहिल्याला माळव्याचा इतिहास सांगितला असेल, त्यांनी अहिल्याला माळव्याचा सगळा भूगोल समजावून सांगितला असेल, त्यांनी हे सांगितलं असेल की कशी हजारो वर्ष ही भूमी परकीय चक्राखाली भरडून निघालेली आहे आणि कसे आता आपण छत्रपतींच्या प्रेरणेने या सगळ्या भूमीवरती पुन्हा एकदा सुराज्याची निर्मिती करायचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी अहिल्याला सांगितलं असेल की हे सगळे प्रजाजन तुझ्याकडे त्यांची विविध प्रकारची गाठाणी घेऊन येतील. मग यातले काही शेतकरी असतील, त्याच्यातले काही कारागीर असतील, त्याच्यातले काही भिल्ल असतील, हे काही कदाचित तुझ्याकडे तंटे, बखेडे, भांडण घेऊन येतील.
काही घरगुती कलह घेऊन येतील. ह्या सगळ्याचा न्याय निवाडा कसा करायचा ते तू शिक. ह्या सगळ्या आपल्या जहागिरीचे हिशोब कसे ठेवायचे, ह्याच्या सगळ्या कागदपत्रांची नोंद कशी ठेवायची ते तू शिकून घे. आपल्याकडे एवढी मोठी फौज आहे, त्या फौजेचा गाडागुडा कसा चालतो, त्या फौजेसाठी घोडे निवडायचे तर त्या घोड्यांची पारख कशी करायची, त्यांची निगा कशी राखायची, शस्त्र कोणती वापरली जातात, शस्त्र बनवायची कशी, शस्त्र चालवायची कशी, शस्त्रांची निगा कशी राखायची, तोफा कशा बनवायच्या, तोफेचे गोळे कसे बनवायचे, तोफांचा कारखाना हा युद्धाच्या ठिकाणापासून किती अंतरावरती असला पाहिजे, हे सगळं शिक्षण मल्हाररावांनी अतिशय मोकळेपणाने अहिल्याबाईंना दिलेलं आपल्याला सगळ्या पत्रव्यवहारामधून पाहायला मिळतं. एक 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 कामं शिकत शिकत अहिल्याबाई हळूहळू राज्यकारभार हाती घेत होत्या. संसारही तबतबा चालू होता. पती खंडेराव हे काही फार राज्यकारभारामध्ये लक्ष घालत नव्हते. कधी कधी व्यसनांकडे, कधी कधी बाहेरच्या काही गोष्टींच्याकडे त्यांचा कल असायचा. पण अहिल्याबाईंचं स्वतःचं चारित्र्य, स्वतःचं त्यांचं वागणं हे इतकं शुद्ध आणि इतकं प्रभावी होतं की खंडेरावांना त्यांच्या महाली जायचं असेल तर त्या दिवशी आपल्याला व्यसन करून चालणार नाही त्यांनीही जाणलेलं होतं. 2 अपत्यांना त्यांनी जन्म दिला, पुत्र मालेराव आणि कन्या मुक्ता. आणि त्याच्यानंतर काही वर्षामध्ये एका लढाईच्या ठिकाणी खंडेराव त्यांच्या सगळ्या कुटुंबासह गेलेले असताना, ते छावणी बाहेर आलेले असताना अनवधानाने आलेल्या एका शत्रूचा एका तोफेच्या गोळ्याने खंडेरावांचा बळी घेतला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळची महाराष्ट्राची स्थिती लक्षात आपण घेतली तर त्यावेळेला अजूनही सती प्रथेसारख्या प्रथा ह्या अस्तित्वात होत्या. आपल्याला माहितीये की रमाबाई सुद्धा माधवरावांच्या माघारी सती गेल्या होत्या. त्या काळामधल्या समाजाच्या काही धारणा असतात. त्या काळाच्या गोष्टी चूक बरोबर हे आपण आता ठरवू शकत नाही. त्या काळामधल्या कर्तृत्वाच्या कल्पना, पापपुण्याच्या कल्पना ह्या भिन्न असतात. आणि त्याप्रमाणे स्वतः अत्यंत धर्मशील, धर्मपरायण असलेल्या अहिल्याबाईंना अवघ्या 28व्या वर्षी वैधव्य आलेलं. पदरामध्ये 2 मुलं. पण त्यांच्या धर्मपरायण मनाला असं वाटलं की पती मागे सती जाणं हे माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च पुण्यकारक असं काम असणार आहे आणि ते माझं परम कर्तव्य आहे. आणि त्यामुळे अहिल्याबाई सगळी आपली सिद्धता करून सती जाण्यासाठी सज्ज झाल्या. मल्हाररावांना ज्यावेळेला ही वार्ता कळली त्यावेळेला ज्या तोफेच्या गोळ्यानं खंडेरावांचा बळी घेतला होता तसाच त्या बातमीचा गोळा वज्राघातासारखा मल्हाररावांच्या मस्तकावरती जणू काही कोसळला आणि ते धावत अहिल्याबाईंच्या समोर आले आणि अक्षरशः पदर पसरून अहिल्याबाईंना ते म्हणालेले आहेत की अहिल्ये, माझ्या जीवाचा उन्हाळा करू नकोस. अहिल्ये, मागं घे, लेकरांच्याकडे बघ, ह्या आपल्या सगळ्या राज्यकारभाराकडे बघ, माझ्यासारख्या म्हाताऱ्याकडे बघ, मी कुणाच्या जीवावरती आता हे सगळं राज्य सांभाळायचं. आणि त्यामुळे त्यांना कळकळीची विनंती केली, गळ घातली आणि अहिल्याबाई सती जाण्याच्या निर्धारापासून मागे फिरल्या. मला असं वाटतं की तो क्षण म्हणजे ज्यावेळेला त्यांनी मल्हारबांना पाहिलेला तो क्षण जसा महत्वाचा होता तसं अहिल्याबाई सती जाण्यापासून मागे फिरल्या तो क्षण सुद्धा समग्र भारतवर्षासाठी अतिशय महत्वाचा आणि अतिशय भाग्याचा असा क्षण होता. कारण हे जर घडलं नसतं तर पुढे जो सगळा इतिहास घडला त्या सगळ्यापासून आपण वंचित राहिलो असतो. आणि त्यामुळे त्या दिवशी त्या सती गेल्या नाही. पण त्यांच्या पुढच्या आयुष्याकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की केवळ आपला देह त्यांनी त्या चितेवरती खंडेरावांच्या मागे योगला नाही इतकंच, पण 28व्या वर्षी असलेली सगळी उमेद, सगळ्या इच्छा आकांक्षा, तरुणपणीची स्वप्न, सगळी हौसमौज, सगळ्या आवडीनिवडी, सगळ्या वासना, सगळं आपलं तारुण्य हे सगळं जणू काही त्यांनी त्या चितेमध्ये स्वाहा केलं. आणि परत एकदा माधव जुलियनच त्यांच्या कवितेमध्ये पुढे म्हणतात त्या ओळी मला इथे आठवतात की भोग परामुख परीन घेई कर्तव्याचा संन्यास. भोग परामुख झाल्या पण कर्तव्यापासून कधीही मागे वळल्या नाही. भोग परामुख परीन घेई कर्तव्याचा संन्यास, नितीध्यास घे सदा शिवाचा योग कठीणा अन्यास. हे खरोखरच कुणाला अन्य जमणं शक्य होतं का की इतक्या तरुण वयामध्ये इतकी मोठी जबाबदारी पेलणं आणि दुसरीकडे सर्व प्रकारच्या सांसारिक सुखांचा त्याग करणं.
अहिल्याबाईंनी ज्यावेळेला राज्यकारभार हाती घेतला, त्यांचा मुलगा मालेराव लहान होता, त्यामुळे तो स्वतः कारभार करेल अशी शक्यता तेव्हा नव्हती. त्याला राजगादीवरती बसवून त्याच्या वतीने अहिल्याबाईंनी ज्यावेळेला कारभार हाती घेतला, त्यावेळेला पहिली गोष्ट त्यांनी काय केली असेल तर शिवशंकराच्या पिंडीवरती हात ठेवून त्यांनी अशी शपथ घेतली की मी अशी शपथ घेते की मी ईश्वराने दिलेले हे उत्तरदायित्व मी प्राणपणाने पार पाडीन. हे पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या प्रजेला सुखी ठेवणं हे माझं काम आहे आणि माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी ही माझी स्वतःची आहे. आज सत्ता आणि बळाचा वापर करून मी जे काही घडवते आहे, माझ्या हातून मी जे काही करणार आहे, त्या सर्व कृत्यांचा जाब मला परमेश्वर दरबारी द्यायचा आहे. हे अतिशय ईश्वरनिष्ठ असं अधिष्ठान त्यांच्या पुढच्या सर्व राज्यकारभाराला आणि त्यांच्या सर्व वागणुकीला असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे सर्वप्रथम श्री शंकरांच्या आज्ञेवरून मी हे राज्य चालवले आहे या भावनेने त्यांनी राज्यकारभार हाती घेतला. दुर्गाबाई भागवतांनी एक खूप सुंदर लेख लिहिलेला आहे, महेश्वरची महाश्वेता या नावाने. दुर्गाबाई असं म्हणतात की आपण ज्यावेळेला महेश्वरला जातो त्यावेळेला या अखिल भारतामध्ये जिच्या यशाची कीर्ती पसरलेली आहे अशा या मोठ्या एका राजयोगिनीची राजगादी कशी असेल, तिचा राजवाडा कसा असेल असं पाहायला उत्सुकतेने आपण ज्यावेळेला त्या महेश्वरच्या राजवाड्यामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला काय दिसतं तर तिथे एका साध्या ओसरीवरती अंथरलेली एक चौपदरी पांढरी शुभ्र घोंगडी आणि त्याच्या शेजारी असलेलं शिवलिंग. अहिल्याबाईंच्या सगळ्या राजपत्रांमध्ये, त्यांनी लिहिलेल्या सगळ्या पत्रांमध्ये खाली त्यांनी श्री शंकर आज्ञे करून असं लिहिलेलं आपल्याला आढळतं. छत्रपती शिवरायांच्या आणि अहिल्याबाईंच्या आयुष्यामध्ये अनेक साम्यस्थळं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यातलं हे एक मोठं साम्यस्थळ मला असं वाटतं की छत्रपतींनी नेहमी जे म्हटलं की हे राज्य व्हावे आहे तो श्रींची इच्छा, हे मी केलं, हे मी निर्माण करतोय अशी भावना त्यांनी मनामध्ये कधीही ठेवली नाही. आणि त्याचप्रमाणे श्री शंकर आज्ञे करून मी हे सगळं राज्य चालवते आहे ह्या भावनेने तिथून पुढचा सगळा राज्यकारभार अहिल्यादेवींनी केला. पण दैवानं एखाद्या व्यक्तीची परीक्षा करायची म्हणजे किती कठोर परीक्षा करायची याला काही सीमा नाही असं अहिल्यादेवींचं आयुष्य आहे. राज्यकारभार हाती घेतला, मुलगा मालेराव हा राज्यकारभार पाहिल असं वाटत होतं, पण दुर्दैवानं त्याला काही मानसिक प्रकारच्या व्याधी जडल्या, त्याला तरतरीचे भास व्हायला लागले आणि त्याच्यातच तो आजारी पडला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. अहिल्याबाईंच्या आयुष्याला बसलेला हा दुसरा धक्का होता. त्याच्याबरोबर आणखीनही छोटे छोटे धक्के त्यांच्या आयुष्यात अशा प्रत्येक होळकर घराण्याच्या पुरुषाच्या मृत्यूसोबत त्यांना पाहावे लागत होते. ते म्हणजे सती प्रथेमुळे होत असणारे त्या घराण्यातल्या मुलींचे, सुनांचे दहनाचे प्रसंग. स्वतःचा मुलगा त्याचं ज्यावेळेला निधन झालं त्याही वेळेला त्याच्या असलेल्या लहान लहान वयाच्या मुली, त्यांच्या सुना त्याच्याबरोबर सती गेलेल्या त्यांना पाहाव्या लागल्या. त्याच्यानंतर काही काळातच ज्यांच्या आधाराने हे सगळं राज्य आणि ज्यांच्या करता हा सगळा राज्यकारभार त्यांनी हाती घेतला होता ते मल्हारराव देखील निवर्तले आणि त्यांच्या सासवा देखील सती गेलेल्या त्यांना पाहाव्या लागल्या. या सगळ्या धामधुमीमध्ये देखील पुण्याच्या पेशवाईशी सतत संपर्क ठेवून होळकरांचं जे राजघराणं आहे, होळकरांची जी सगळी जहागिरी आहे ती आपल्या घराण्यामध्ये राहील याची काळजी त्या घेत होत्या. हे सगळं करत असताना तत्कालीन जे पेशव्याच्या घरामध्ये चालू असलेलं राजकारण आहे तेही आपल्याला माहिती आहे. माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला, राघवदादा हे कट कारस्थान करत होते आणि त्याच्यामध्येच त्यांच्या असं लक्षात आलं की त्या काळची सर्वात श्रीमंत अशी असलेली ही होळकरांची जहागीर हिचा आता पुरता निर्वंश झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला आता संधी आहे, कारण त्यावेळेला विधवांना कुठल्याही प्रकारचे अधिकार दिले जात नव्हते. आणि त्यामुळे राघवदादांनी असा डाव केला की ही होळकरांची जी राजगादी आहे त्यावर आपल्याला अनुकूल असा कोणीतरी वारस बसवता येईल का आणि हे सगळं आपल्या कब्जामध्ये घेता येईल का. अतीव दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा माणसाची ईश्वरनिष्ठा
आणि त्यामुळे मनात येत असलेला विवेक जर कायम असेल तर त्या अतीव दुःखाच्या प्रसंगी सुद्धा माणूस किती सावधपणे आपल्या सगळ्या व्यवहाराकडे आणि कर्तव्यांच्याकडे लक्ष ठेवून असतो त्याचं उदाहरण अहिल्याबाईंच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना हे सगळं कळत होतं, त्यांचं हेर खातं सक्षम होतं, त्यांना बातम्या येत होत्या आणि त्यांना ह्याची कुणकुण लागलेली होती की राघोबादादा हे प्रयत्न करता आहेत आणि अहिल्याबाई कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटींना किंवा डावपेचांना बधत नाहीत असं म्हटल्यानंतर अहिल्याबाईंच्या वरती सरळ चाल करून जायची असं राघोबादादांनी ठरवलं. त्यावेळेला अहिल्याबाईंनी त्यांना एक पत्र लिहिलं की आपण चाल करून येत असाल आणि आपण समजत असाल की मी बाई माणूस, मी काय आपल्याशी मुकाबला करणार, तर तसं समजू नका. सुभेदार कृपेने इथे कोणीही हातामध्ये बांगड्या भरून बसलेले नाही आणि आपण जर आमच्यावरती चाल करून याल तर ज्या पावली याल त्याच पावली तुमच्याच हत्तीच्या पायातले सापळदंड जर तुमच्याच पायामध्ये घालून त्याच पावली तुम्हाला जर परत पाठवलं नाही तर मी होळकरांचं नाव सांगणार असं पत्र त्यांना लिहिलं. आणि त्याच्यानंतरही म्हणजे त्यांची व्यवहार कुशलता आणि राजकारण निपुणता अशी होती, कदाचित त्यांना हे माहीत असेल की समोरासमोर युद्ध करायची वेळ आली तर आपण त्यांना पुरे पडू की नाही, आणि त्यामुळे त्यांनी खूप चांगली अशी एक दुसरी चाल केली. ती म्हणजे त्यांनी महेश्वरमधून एक मोठी मिरवणूक काढली. आताच्या काळामध्ये आपण ज्याला शक्ती प्रदर्शन म्हणतो किंवा निवडणुकीच्या वेळेला जसे आपण रोड शो पाहतो तशा प्रकारचं प्रदर्शन त्यांनी घडवून आणलं. हत्तीच्या पाठीवरती बसून त्या अंबारीमध्ये अहिल्याबाई स्वतः बसलेल्या आहेत. त्या हत्तीच्या अंबारीच्या चारी बाजूला उघडे भाले लावलेले आहेत, समोर सशस्त्र अशी फौज चालते आहे आणि दोन्ही बाजूला उभी असलेली प्रजा त्या त्यांच्या मिरवणुकीवरती पुष्पवृष्टी करते आणि अहिल्याबाईंचा जय जयकार करते आहे. ही सगळी बातमी राघोबादादांच्या कानावरती गेली आणि मग अहिल्याबाईंनी त्यांना निरोप पाठवला की आपण लढायला येणार असाल तर अवश्य या, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही आज राघो भरारी म्हणून अटके पार झेंडे लावले असं तुमचं कर्तृत्व सगळ्या देशाला माहिती आहे आणि या लढाईमध्ये जर आपला पराभव झाला तर आपल्या पदरी किती नामुष्की आहे ह्याचा विचार करा. मी तर काय साधी बाई माणूस आहे, त्यातून विधवा, मी हरले तर मला कोणी बोल लावणार नाही, पण आपण हरला तर आपल्याला तोंड दाखवायला जागा नाही. अर्थात एवढा एक प्रसंग सोडला तर पेशव्यांशी त्यांचे कुठे खटके उडाले किंवा त्यांच्यामध्ये कुठे कलह झाला असं कुठेही पाहायला मिळत नाही. उलट अतिशय चांगले संबंध ठेवून अहिल्याबाईंनी त्यांचा पुढचा सगळा राज्यकारभार हाकलेला दिसतो. पुत्राच्या पाठोपाठ आणखीन एका दुःखाला, मल्हारराव गौतमाबाई त्यांच्या निधनाच्या पाठोपाठ आणखी एका दुःखाला त्यांना सामोरं जावं लागलं. ते म्हणजे त्यांची कन्या जी होती मुक्ताबाई, त्या मुक्ताबाईच्या विवाहाची कथा सुद्धा अतिशय विलक्षण आहे. म्हणजे खास अहिल्याबाईच हे करू जाणे अशा प्रकारची ती कथा आहे. अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये त्यावेळेच्या माळवा प्रांतामध्ये भिल्ल लोकांचा आणि चोर लुटारूंचा खूप उपद्रव होता. महाराष्ट्रातून मध्य प्रदेश किंवा उत्तरेला जाणारे किंवा एकूणच भारत भ्रमण करणारे अनेक लोक, वाटसरू, प्रवासी, व्यापारी हे सगळे माळव्यामधून त्या काळामध्ये जात असत आणि त्यांना जंगलामध्ये लुटून त्यांना काही इजा पोचवण्याचं काम ही भिल्ल मंडळी करायची. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा ह्याचा मोठा प्रश्न अहिल्याबाईंच्या समोर होता. त्याच्यासाठी त्यांनी 2 मार्ग शोधले. त्यातला पहिला मार्ग असा होता की त्यांनी असं म्हटलं की दरबारामध्ये एक विडा ठेवला आणि त्यांनी असं म्हटलं की जो कोणी या भिल्ल आणि रामोशांचा बंदोबस्त करेल अशा पराक्रमी युवकाला मी माझी कन्येचा विवाह त्याच्यासोबत लावून देईन. आणि मग यशवंतराव फणसे नावाचा एक धाडसी तरुण पुढे आला. त्यांनी ह्या सगळ्या भिल्लांचा बंदोबस्त केला आणि अहिल्याबाई आपल्या शब्दाला जागल्या आणि यशवंतराव फणसेंच्या बरोबर त्यांचा विवाह करून दिला. या दोघांना झालेला पुत्र म्हणजे नथुबा आता एकमेव अहिल्याबाईंचं आश्रयचं स्थान होतं ते म्हणजे नथुबा. या भिल्लांचा बंदोबस्त करताना दुसरी जी युक्ती अहिल्याबाईंनी वापरली ती देखील समस्त राजकारण्यांनी आणि समाजकारण्यांनी धडा घ्यावा अशी आहे. ती म्हणजे यशवंतरावांच्याच सूचनेनुसार आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या असं लक्षात आलं की ही भिल्ल आणि रामोशी मंडळी ही जी अशा प्रकारची कामं करतात, कारण एक तर त्यांचा स्वभाव, त्यांच्या अंगात असलेली लढाऊ वृत्ती आणि दुसरं म्हणजे त्यांना पोटापाण्यासाठी, चरितार्थासाठी दुसरं कुठलंही साधन नाही. अहिल्याबाईंनी ह्या मंडळींच्या भेटी घेतल्या
त्यांना असं म्हटलं की तुम्हाला कसायला जर आम्ही जमिनी दिल्या, चरितार्थ करता जर दुसरी साधनं दिली, तर तुम्ही हा लुटीचा धंदा सोडून द्याल का? त्यांच्यातले काही लोक तयार झाले. त्यांचं पुनर्वसन त्यांनी जमिनी देऊन, त्यांना त्या कसायला देऊन त्यांच्याद्वारे त्यांचं पुनर्वसन केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी केली की जे जंगलामधून ज्या वाटा होत्या, ज्या प्रवाशांना, ज्या व्यापाऱ्यांना रात्रीच्या वेळेला श्वापदांचा त्रास व्हायचा, अन्य गोष्टींचा त्रास व्हायचा, अंधार असायचा, तर या भिल्ल लोकांनाच त्यांनी असं काम दिलं की ह्या लोकांच्या रक्षणाची जबाबदारी मी तुमच्याकडे देते, तुम्ही त्यांना लुटू नका. तुमच्या चरितार्थासाठी योग्य त्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून कर घेण्याचा अधिकार मी तुम्हाला देते. आणि मग त्या जाणाऱ्या प्रवाशांच्याकडून, व्यापाऱ्यांच्याकडून 1 कवडी कर त्यांनी वसूल करायचा असा अधिकार त्यांनी त्या भिल्लांना दिला, जो पुढे भिलकवडी कर या नावाने प्रसिद्ध झाला. या नथुबावरती ज्यांच्या सगळ्या आशा एकवटलेल्या होत्या, तो नथुबा देखील केवळ 10-12 वर्षाचं आयुष्य त्याला लाभलं आणि एका आजाराला बळी पडून तोही गेला. त्याच्याही बरोबर 10-12 वर्षाच्या कोवळ्या मुली सती गेलेल्या अहिल्यादेवींना पाहाव्या लागल्या. इतके सगळे आघात झाल्यानंतर एखादी बाई खचून गेली असती आणि मी जाऊ दे, आता हे सगळं राज्य काय व्हायचं असेल ते होऊ दे असं म्हणून तीर्थयात्रेला निघून गेली असती. पण अहिल्याबाईंनी ते केलं नाही. त्यांनी आपल्या दुःखाला वाट करून दिली. ती सुरुवातीला मी बहिणाबाईंच्या ज्या ओळी घेतल्या त्याच्याप्रमाणे की माझं दुःख तळघरात कोंडलं आणि माझं सुख हंड्या झुंबरट आणलं. काय होतं त्यांचं सुख? त्यांची प्रवृत्ती ही अतिशय धर्मनिष्ठ होती. त्यांचा दिनक्रम सर जॉन माल्कमनी लिहून ठेवलेला आहे, ज्यांनी त्यांचं पहिलं अधिकृत चरित्र लिहिलं. त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलंय की सूर्योदयापूर्वी 4 प्रहर उठणं, स्नान करणं, त्या त्रिकाल स्नान करत असत. स्नान केल्यानंतर जपजाप्य, पूजा अर्चा, त्यांच्या महेश्वरच्या देवाऱ्यामध्ये आजही कोटीलिंगार्चन सोहळा तिथे केला जातो. त्या सगळ्या पूजा अर्चा करणं, त्याच्यानंतर पोथ्या पुराणांचं श्रवण करणं, त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर विश्रांती घेऊन राजवस्त्र परिधान करून राज्यसभेमध्ये जाऊन बसणं, तिथे संध्याकाळपर्यंत राज्यकारभार केल्यानंतर परत घरी येणं, परत स्नान करणं, परत आपल्या जपजाप्य पूजा अर्चा हे करणं आणि पुन्हा संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत ज्या खास खलबत मसलती ज्या करायच्या असतात त्या आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर, सरदारांच्या बरोबर करणं. अत्यंत कठोर असे उपास तापास व्रतवैकल्य त्या सदैव करत होत्या. मात्र ही त्यांची ईश्वर भक्ती जी होती ती केवळ आंधळी भक्ती नव्हती. त्या भक्तीचं जे रूप त्यांनी उभं केलं ते देशभरातल्या विविध मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्याच्या मार्फत त्यांनी त्यांच्या ईश्वर भक्तीला वाट उभी करून दिली. अहिल्याबाई म्हटलं की त्यांनी केलेले जीर्णोद्धार, त्यांनी उभ्या केलेल्या इमारती, त्यांनी बांधलेले घाट हे आपल्या समोर येतं. पण ती केवळ त्यांनी मंदिरं किंवा त्या केवळ त्यांनी इमारती बांधल्या नाही. त्यावेळेच्या भारताची परिस्थिती अशी होती की केवळ आपले मठ, मंदिरं आणि मूर्ती भग्न झालेल्या नव्हत्या, तर संपूर्ण भारतवर्षाचा कणाच ह्या परकीय आक्रमकांनी मोडून टाकलेला होता. भारतीय जनमानसामध्ये थोडी सुद्धा श्रद्धा होती, पण त्या श्रद्धेचा आधार वाटावा अशी परिस्थिती राहिलेली नव्हती. कारण ह्या सगळ्या परिस्थितीने गांजून जर कोणी लोक तीर्थयात्रेला जातील, आपल्या श्रद्धास्थानाच्या पायावरती डोकं टेकून आपलं कारण सांगायला त्याला जातील, तर देव जागेवर होते कुठे? 800 वर्ष सोमनाथाचं मंदिर भग्न होऊन वाट पाहत होतं. अहिल्याबाईंच्या सारख्या शिवयोगिनीचा स्पर्श ज्यावेळेला त्याला झाला त्यावेळेला पहिल्यांदा त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. अशी ठिकठिकाणी असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करत असताना अहिल्याबाई एकेका मंदिराच्या रूपाने जणू भारतवर्षाला एक नवीन संजीवनी देत होत्या. म्हणजे शब्दशः लुळं पांगळं झालेलं असं भरतखंडाचं शरीर एखाद्या सर्जननी, एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जननी मोडलेली हाडं जोडण्याकरता आतमध्ये लोखंडाच्या पट्ट्या लावाव्या, तशी एक स्ट्रक्चर्स अहिल्याबाईंनी उभे केलेली या एक बुलंद अशा इमारती पाहिल्या की असं वाटतं की अहिल्याबाईंनी केवळ या इमारती उभ्या केल्या नाही, तर भारतीयांचा गमावलेला आत्मविश्वास त्यांनी या इमारतींच्या माध्यमातून उभा केला. आणि त्यामुळे त्यांच्या नंतर आलेल्या इंग्रजांनी सुद्धा भारतीय समाजामध्ये किती जरी फूट पाडायचा प्रयत्न केला, म्हणजे आलेल्या परकीय आक्रमकांनी नेहमीच आमच्या श्रद्धास्थानांवरती हल्ले केले, नेहमीच आम्हाला असं म्हटलं की तुमचा देव काय कामाचा, हे बघा आम्ही तुमच्या समोर त्याच्यावरती घाला घालतो, तो तुम्हाला वाचवू शकत नाही.
नेहमीच आम्हाला असं म्हटलं गेलं की आता आम्ही तुमच्या विहिरीमध्ये बेड टाकला आणि आता तुम्ही सगळेजण ख्रिश्चन झाला. नेहमीच आम्हाला हे सांगितलं गेलं की अरे हा महार आहे, हा चांभार आहे, हा ब्राह्मण आहे, हा वाणी आहे, तुम्ही सगळे एक नाही आहात तर तुम्ही सगळे वेगवेगळे आहात. नेहमीच आम्हाला हे दाखवलं गेलं की अरे हा मराठी बोलतो, ते तिकडे बंगाली बोलतात, हे इकडे गुजराती बोलतात, तुमची भाषावार प्रांत रचना करणं आवश्यक आहे. हे सगळे भेद भारताला अनेक वर्ष रुजवण्याचं काम बाहेरून आलेल्या आक्रमकांनी करून सुद्धा भारत सदैव एकसंध राहिला. ह्याचं कारण भारतीय मनांना जोडणारा जो श्रद्धेचा अतूट असा धागा होता, जो सांस्कृतिक धागा होता, जो अहिल्यादेवींनी पहिल्यांदा ओवून घेतला एका अर्थी. मग 4 धाम असू देत, अहिल्याबाईंचं काम बघितलं तर केदारनाथापासून ते रामेश्वर पर्यंत आणि पुरीपासून ते द्वारकेपर्यंत सर्व भारतभर त्यांनी कामं केलेली. सर्व ज्योतिर्लिंग, भारतीयांना पूज्य असलेले असे 4 धाम, सप्तपुरी, अशा सर्व ठिकाणी काही ना काही स्वरूपाची कामं त्यांनी केली. बरं, नुसती देवळं उभी केली असं नाही, त्या प्रत्येक देवळाच्या मागे एक भक्कम अशी अर्थव्यवस्था त्या उभी करत होत्या. चालू द्या होळकरी टाकी हा वाक्प्रचार आजही महाराष्ट्रामध्ये म्हटला जातो. तो कुठल्या अर्थाने की ज्यावेळेला एखादं काम कधीही न थांबता अविरतपणे सतत चालूच आहे, चालू द्या तुमची होळकरी टाकी. सतत सातत्यानं चालू असलेल्या कामांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रोजगाराची निर्मिती अहिल्यादेवींनी केली. भारतीय कलाकार जे होते, जे स्थापत्यकार होते, जे शिल्पकार होते, त्या सगळ्यांना या मुस्लिम आर्किटेक्चरमध्ये आणि त्याच्यानंतरच्या इंग्रजांच्या काळामध्ये कोणी काम दिलं नसतं. जर अहिल्यादेवींनी हे सगळं उभं केलं नसतं तर कदाचित आपल्याकडची शिल्पकला, मूर्तिकला, आपल्याकडचे स्थपती हे सगळे जिवंत राहिले नसते. एक मंदिर उभं राहिलं की त्याच्या आजूबाजूला बाग आली, त्या बागेसाठी माळी आला, त्या देवासाठी पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी आले, त्यांना हार करून देण्यासाठी लोक आले. त्या हळूहळू त्या मंदिरांच्या बाहेर आज आपण पाहतो भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या यात्रा, धर्मस्थळांच्या ठिकाणी होणारं पर्यटन, हे सगळं बघितलं तर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे आपली धर्मव्यवस्था आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि हा कणा उभं करायचं अतिशय महत्वाचं काम असं अहिल्यादेवींनी केलं. पण हे आपल्याला त्यांचं ज्ञात असलेलं कार्य. ह्याच्या पलीकडेही कितीतरी वाटांनी अहिल्याबाईंचं राज्यकार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्याला विस्तारलेले दिसतात. आज आपण जागतिक पातळीवरती पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावरती काळजी करतो, चिंता करतो. ग्लोबल वॉर्मिंग किंवा कार्बन फुटप्रिंटची आज आपण चिंता करतो. पण त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी जे जलव्यवस्थापन केलं होतं त्याचा परिणाम म्हणून माळवा प्रांतामध्ये कधीही दुष्काळ पडला नाही. 17व्या 18व्या शतकामध्ये भारतामध्ये ज्यावेळेला इतका जीवघेणा दुष्काळ पडला होता, ज्यावेळेला आनंदमठ सारखी कादंबरी आपण वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ह्या दुष्काळामध्ये त्याच्यानंतर जे संन्याशांचं बंड झालं ते भारतामध्ये झालेलं एका अर्थाने पहिला स्वातंत्र्याचा उठाव होता. पण एवढा भीषण दुष्काळ शेजारच्या बंगाल प्रांतामध्ये असून सुद्धा माळवा प्रांताला कधीही दुष्काळाचा सामना करावा लागला नाही. याचं कारण अहिल्यादेवींचं जलनियोजन, त्यांनी बांधलेले बंधारे, त्यांनी खोदलेले तलाव, त्यांनी खोदलेल्या विहिरी हे होतं. आज मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने नद्यांना प्रदूषित करतात, मग गंगेला शुद्ध करण्याची मोठी मोहीम आपल्याला हाती घ्यावी लागते. त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी असं नियोजन केलेलं होतं की नदीच्या मुख्य प्रवाहामध्ये नागरिकांनी, बाया बापड्यांनी धुळी भांडी करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांनी जनावरं धुण्यासाठी आपली जनावरं आणायची नाही. त्यासाठी त्या नदीला गावाच्या जवळून एक वेगळा प्रवाह त्या काढून देत होत्या आणि अशा पद्धतीने नदीचं पावित्र्यही त्या जपत होत्या आणि लोकांची सोयही पाहत होत्या. राष्ट्रमाता म्हटलं गेलं त्यांना, कारण त्यांनी जो राज्यकारभार केला तो मातृत्व भावाने केला. म्हणजे एखाद्या पुरुषाने राज्यकारभार करणं आणि एखाद्या बाईने राज्यकारभार करणं ह्याच्यामध्ये कसा फरक असतो की ती माऊली केवळ आपल्या प्रजाजनांची चिंता करत नव्हती, तर तिच्या राज्यामध्ये असलेल्या पशुधनाची सुद्धा चिंता त्यांनी केलेली दिसते. म्हणजे शेतामध्ये बैल नांगरट करतात तर एखादा शेतकरी त्या बैलांना दिवसभर राबवत राहील आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केली नाही तर काय, याची चिंता त्यांना असल्यामुळे त्या बैलांच्यासाठी सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय त्यांनी केली होती.
शेतकरी आपल्या शेतामधून अधिकाधिक उत्पन्न मिळावं याच्यासाठी शेतामध्ये मचाण बांधेल, गोफणीने पाखरांना हाकलेल, बुजगावणी उभी करेल. कारण का तर पाखरांनी धान्य खाल्लं तर मला 10 क्विंटलच्या जागी 9 क्विंटल धान्य येईल आणि मग त्या पाखरांनी काय करायचं. म्हणून त्यांनी असा आदेश काढला होता की पाखरांना हाकलू नये. पाखरांनी खाल्ल्यामुळे शेताचं जे नुकसान होत असेल ते तुम्हाला सरकार दरबारातून दिलं जाईल. सारा वसुलीची जी पद्धत होती, जी जशी आपल्याला आर्य चाणक्यांनी सांगितलं की कर कसा घ्यायचा, तर डास किंवा जळवा जसं रक्त शोषून घेतात तसा कर नाही घ्यायचा. भारतीय तत्वज्ञान हे सांगतं की फुलपाखरू जसा फुलामधून मध गोळा करतं की त्या फुलालाही इजा होत नाही, फुलपाखराचंही पोट भरतं आणि त्या फुलाकडेही मध शिल्लक राहतो, अशा प्रकाराने कर गोळा केला पाहिजे. अहिल्याबाईंची अशी ताकीद होती की शेतामधलं जे उत्पन्न असेल त्याच्या प्रमाणातच शेतसारा वसूल केला गेला पाहिजे. जर कोणी नजरचुकीने किंवा दंडेलीने अधिक सारा घेतला त्यांना जेव्हा आढळला तेव्हा त्यांनी तो परत करायला लावलेला. शेतकऱ्यांना त्यांनी झाडं लावायला सांगितली होती की नुसतं आपल्या शेतामध्ये आपल्याला उपयोगाची पिकं नाही लावायची, वृक्षांची लागवड केली पाहिजे. आणि ते वृक्ष कुठले, तर सुबाबूळ, निलगिरी सारखी वृक्ष लागवड आपण केली हरित क्रांतीच्या नावाखाली आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला काही काळानंतर लक्षात आले. अहिल्याबाईंनी स्पष्ट निर्देश दिले होते की ज्या झाडांची मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात आणि जी झाडं पाणी धरून ठेवतात अशी झाडं वड, पिंपळ, आंबा, चिंच, उंबर अशा प्रकारची झाडं लावावी. प्रत्येक शेतकऱ्याने 20 झाडं लावावी. त्यातल्या 9 झाडांचं उत्पन्न त्यांनी स्वतःला ठेवून घ्यावं आणि 11 झाडांचं उत्पन्न त्यांनी राजदरबारी जमा करावं. असा धोरणीपणाने राज्यकारभार केल्यामुळे माळवा प्रांतामधून जी व्यापाऱ्यांची ये जा होत असेल त्या सगळ्या व्यापाऱ्यांना सुरक्षा दिल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की तिथली व्यापाराची ये जा वाढली. मग त्या व्यापारावरती मिळत असलेली जकात या सगळ्यामुळे अहिल्याबाईंचं राज्य इतकं समृद्ध होतं की त्यांच्या राज्यामध्ये कधीही प्रजेला कुठल्याही प्रकारच्या दुःखाला तोंड द्यावं लागलं नाही. आणखीन एक मोठं काम त्यांनी केलं ते म्हणजे भारताच्या त्यावेळेच्या राजकारणामध्ये अत्यंत अभावाने असलेली दूरदृष्टी अहिल्याबाईंनी अन्य राजकारण्यांनाही द्यायचा प्रयत्न केला. अहिल्याबाईंचा राज्यकाळ हा मुघलांचा अस्त आणि इंग्रजांचा उदय याचा एका अर्थाने संधिकाल होता. आणि त्यावेळेला ज्यावेळेला मराठी सत्ता अस्ताकडे निघाली त्यावेळेला छोटे छोटे मराठी राज्य असलेले राजे आपापसामध्ये असलेल्या युद्धाकरता इंग्रजांचं सहाय्य घ्यायला लागले. आणि इंग्रजांची आलेली फौज ही पलटणी फौज होती. त्या प्रकारचा युद्ध प्रकार, त्या प्रकारचं युद्ध हे मराठ्यांना ठाऊक नव्हतं. मराठ्यांना गनिमी कावा ठाऊक होता. पण ज्यावेळेला एखादा मराठा राजा इंग्रजांची मदत घ्यायचा आणि इंग्रजांची फौज ज्यावेळेला त्याच्या बाजूने लढायला यायची त्यावेळेला गनिमी काव्यामध्ये पारंगत असलेले विरुद्ध बाजूचे मराठी सैनिक त्यांच्याशी लढू शकायचे नाही. अहिल्याबाईंनी त्यांच्या हयातीमध्ये कधीही ही गोष्ट केली नाही. इंग्रजांचा धूर्तपणा त्यांनी किती चांगल्या पद्धतीने ओळखला होता हे त्यांच्या पत्रव्यवहारामधून आपल्याला वाचायला मिळतं. कारण त्यावेळेला इंग्रज ज्यावेळेला मदती करता आपलं सैन्य द्यायचे त्यावेळेला ते करार काय करायचे ते असं म्हणायचे की समजा शिंदे आणि होळकर या 2 राजांच्या मध्ये युद्ध आहे आणि दोन्ही राजांनी इंग्रज सैन्याची मदत घेतलेली आपल्या सैन्याच्या मजबूती करता. इंग्रज त्यांना असं सांगायचे की अशा युद्धाच्या प्रसंगी जिथे दोन्ही बाजूला विरुद्ध बाजूला इंग्रजांचं सैन्य असेल त्यावेळेला आमचं सैन्य एकमेकांच्या वरती शस्त्र उचलणार नाही. त्यांनी कधीही स्वतःच्या सैन्याला एकमेकांच्या तलवारीखाली मरू दिलं नाही. पण आपल्या मराठा राजांनी किंवा भारतातल्या राजांनी मात्र या गोडचुका केल्या. अहिल्याबाईंनी हे कधीही केलं नाही. अहिल्याबाईंनी इंग्रजांशी जे करार केले ते देखील अतिशय चातुर्याने आणि धोरणीपणाने केले. त्यांनी असं म्हटलं की शस्त्र तुमची, दारुगोळा माझा, सैन्य तुमचं, पगार माझा. म्हणजे असं नाही की पुरी पलटणच्या पलटण आहे आणि त्याच्यावरचा अधिकारी पण त्यांचाच आहे की न जाणून कधीतरी ती पलटण अहिल्याबाईंच्या संघावरती चालून आली तर काय करायचं. हा त्यांचा धोरणीपणा आणि चाणक्षपणा अनेक वेळेला आपल्याला इतिहासात पाहायला मिळतो. त्यांनी ज्यांना हाताशी धरून राज्यकारभार केला ते तुकोजी होळकर म्हणजे एका अर्थाने अंतर्गत राज्यकारभार सगळा अहिल्याबाईंनी पाहिला आणि बाहेरच्या लढाया सगळ्या तुकोजीरावांनी केल्या. तुकोजीराव हे अहिल्याबाईंच्याच वयाचे पण त्यांना मातोश्री म्हणत असत. हे तुकोजीराव सुद्धा जेव्हा मातोश्रीनं भेटण्याकरता
महेश्वरच्या किल्ल्यामध्ये यायचे तेव्हा त्यांना सुद्धा ताकीद होती की मातोश्रींना भेटायला येण्यासाठी सडे यावे, सैन्य घेऊन येण्याची गरज नाही. तुमचं जे काही सैन्य असेल ते तिथे बाहेर ठेवायचं आणि तुम्ही इकडे यायचं. ह्याच दोन्हीपणाने त्यांनी दक्षिणेमध्ये लढत असलेलं पेशव्यांचं सैन्य ज्यावेळेला त्यांचा टिपू सुलतानशी सामना होत होता त्यावेळेला इथून अहिल्याबाईंनी त्यांच्याकरता मदत पाठवली होती आणि त्यांच्याकडे त्यांचं सगळीकडे पसरलेलं जे हेर खातं होतं त्या काळामध्ये संपर्काची साधनं कमी असताना अहिल्याबाईंना किती बित्तम बातम्या येत होत्या हे त्यांच्या सगळ्या पत्रव्यवहारामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. अतिशय प्रभावी अशी टपाल यंत्रणा, त्या काळात त्याला डाक बसवणे असं म्हणत असतं. पुण्याहून महेश्वरला वेगानं पत्रव्यवहार व्हायचा तर त्याच्यासाठी त्यांनी ती डाक बसवलेली असायची. त्यांची मुक्कामाची ठिकाणं, ते किती घोडेस्वार, किती वेगाने जाणार याचं सगळ्याचं गणित त्यांच्यापाशी असायचं. आणि एवढंच नाही तर देशामधल्या सर्व राज्यांमध्ये अहिल्याबाईंचे वकील त्या राज्यांच्या दरबारामध्ये असायचे. त्या राज्यांचे वकील हे अहिल्याबाईंच्या दरबारामध्ये असायचे. अहिल्याबाईंना आलेल्या एका पत्रामध्ये त्यांच्या सुदूर वायव्येकडच्या एका हेराने असं कळवलेलं आहे की नेपाळच्या राजाची इथं येणं जाणं आणि लढाई कारवाया, युद्ध कारवाया ह्या वाढलेल्या दिसतात. मला नेहमी हा प्रश्न पडतो की होळकरांच्यासारख्या एका छोट्या एका अर्थाने ओंजळभर जहागिरीची जहागिरी नसलेली ही बाई, हिला हे कोणी सांगितलं की संबंध भारताचं उत्तरदायित्व तुझ्या खांद्यावरती घे म्हणून? ही प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? अहिल्याबाईंशी झालेला जो पत्रव्यवहार आहे त्याच्यामध्ये अगदी शिखांच्या पासून ते झाबुआच्या पासून अनेक राज्यांची पत्र त्यांना आलेली आहेत. आजूबाजूच्या राज्यांमध्ये कुठेही भांडण तंटा झाला तर तो कोण सोडवणार? तर ती सगळी भांडणं सोडवायला लोक अहिल्याबाईंच्याकडे येत असत. इतकंच नव्हे तर खुद्द दिल्लीच्या पातशहाने लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. कारण पातशहाला जेव्हा हे लक्षात आलं की आता आलेल्या इंग्रजांच्या संकटापुढे आपण एकटे त्याला तोंड देऊ शकत नाही त्यावेळेला त्याला मराठ्यांची आठवण आली. त्यावेळेला त्याला असं वाटलं की आपण सगळ्यांनी म्हणजे सगळी हयात ज्या मराठ्यांना खच्ची करण्यामध्ये, त्यांना पराभव करण्यामध्ये दिल्लीच्या पातशाहीची गेली, त्यांनी इंग्रजांचा धोका दिसल्याबरोबर मात्र मराठ्यांच्याकडे धाव घेतली आणि अहिल्याबाईंना असं पत्र लिहिलं की हा जो इंग्रजांचा होणारा धोका आहे हा आपण सगळ्यांनी एक दिलानं एकत्र येऊन त्याला तोंड दिलं पाहिजे. अहिल्याबाईंच्या चरित्रामध्ये आणखी एक ठळकपणाने दिसणारी गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक त्या काळातल्या सामाजिक कुप्रथा ह्या स्वतःच्या पुढाकारांनी थांबवलेल्या. आपल्याकडे भारतीय राजघराण्यांमध्ये पडदा पद्धत कधी नव्हती. पडदा पद्धत आपल्याकडे आली ती सगळी मुघल आक्रमणांच्या नंतर आली, पण अहिल्याबाईंनी कधीही पडदा पद्धत पाळली नाही. इतकंच काय तर त्यावेळेला जो राज्यव्यवहार सगळा चालत होता, पुन्हा एकदा इथे शिवाजी महाराजांची आठवण येते. शिवाजी महाराजांनी जसा राज्यव्यवहार कोश तयार केला त्याची आठवण यावी अशा पद्धतीने अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यव्यवहारासाठी फारसी बरोबर मराठीचा वापर देखील सुरू करायचा आग्रह धरलेला आपल्याला दिसतो. त्या काळामध्ये जात असलेल्या सती प्रथेला त्या पूर्णांशाने थांबवू शकल्या नाहीत. त्यांनी अनेक विनंत्या केल्या. खुद्द त्यांच्या मुलीला सुद्धा सती गेलेलं त्यांना पाहावं लागलं. त्याही वेळेला त्यांच्या विनंतीला त्याच्या मुलीनी त्याला ती बदली नाही आणि ती म्हणाली की तुझ्या इतकं कर्तृत्व माझ्या अंगी नाही आणि तुझ्या माघारी मी काही तुझ्यासारखी कणखरपणे जगू शकेन असं मला वाटत नाही, त्यामुळे मला जाऊ दे. पण एक दोन उदाहरणं अशी आहेत की ज्यावेळेला त्यांच्या सुनांच्या पैकी एखाद्या सुनेचे पालक असे म्हणाले की आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलीने सती जाऊ नये, त्यावेळेला त्याच्या पाठीशी त्या उभ्या राहिलेल्या. त्यावेळेला बहुपत्नीत्वाची प्रथा होती. खंडेरावांच्या अनेक पत्नींपैकी काही पत्नी या मुस्लिम धर्माच्या होत्या. त्याही बायका त्यांच्याबरोबर सती गेल्या. त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांची सगळी श्राद्ध पक्ष करायची वेळ यायची त्यावेळेला त्यावेळेची ती सगळी कर्म करणाऱ्या भटांनी, भिक्षुकांनी त्यांना सांगितलं की ह्या बायकांची श्राद्ध आम्ही करणार नाही. त्यावेळेला अहिल्याबाईंनी त्यांना ठणकावून सांगितलं की जरी यावनी असल्या तरी त्या पतिनिष्ठ होत्या. आपल्या पतीच्या मागे जी स्त्री पेटत्या चितेमध्ये उडी घेते तिचा धर्म त्याच वेळेला त्या चितेमध्ये खाक जळून गेलेला आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या बायकांची श्राद्ध सुद्धा त्या सन्मानाने झाली पाहिजे. इतकी दूरदृष्टी आणि इतकी समाजाला एका अर्थाने पुढच्या पायरीवरती, पुढच्या पाऊलवाटेवरती नेण्याची तयारी ही अहिल्याबाईंच्या आयुष्यामधून आपल्याला पाहायला मिळते. शिक्षणासाठी त्यांनी आग्रह धरलेला होता.
त्या स्वतः बहुश्रुत होत्या. त्यांच्या संग्रहामध्ये अनेक पोथ्या पुराणं होती. जसं शिवाजी महाराजांना लहानपणी जिजाऊ साहेबांनी महाभारत आणि रामायणामधून त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं, तसंच महाभारत रामायण आणि अनेक पोथ्यांच्या वाचनामधून अहिल्याबाईंनी स्वतःचं व्यक्तिमत्व तर घडवलंच, पण आपल्या राज्यातल्या प्रजाजनांसाठी अशी वेगवेगळ्या भागवत कथेची, रामकथेची, महाभारताच्या कथेची अशी आयोजनं करून त्यांच्या संग्रहात असलेल्या पोथ्यांच्या नकला करून घेऊन, कारण त्यावेळेला छापखाने नव्हते, तर हे जे सगळे दुर्मिळ ग्रंथ आहेत हे जतन झाले पाहिजेत, त्याचा प्रसार झाला पाहिजे, म्हणून अनेक ग्रंथांच्या पोथ्यांच्या नकला करून घेऊन त्यांनी त्यांचा प्रसार केलेला दिसतो. काशीला वेदांचा अभ्यास करण्यासाठी एक विद्यापीठ उभं करावं असं त्यांच्या मनाने घेतलं आणि त्याप्रमाणे त्यांनी काशीमध्ये एक विद्यापीठ उभी करण्यासाठी सुद्धा देणगी दिली. आणि नुसतं देणगी देऊन त्या थांबल्या नाही, तर त्याचा वेळोवेळी पत्राद्वारे त्यांनी पाठपुरावा केला की तिथे ते विद्यापीठाचं काम कुठंपर्यंत आलेलं आहे, तिथे शिकवण्यासाठी योग्य आचार्य आहेत का, तिथे शिकण्यासाठी विद्यार्थी येतात का, त्यांची व्यवस्था कशी केली जाते. आणि हे जे विद्यापीठ त्यांनी उभं केलं त्याची भारताला मिळालेली सर्वोत्तम भेट म्हणजे रामशास्त्री प्रभुणे हे त्या विद्यापीठाचे विद्यार्थी. अशा प्रकारे केवळ त्यांनी इमारती उभ्या केल्या असं नाही, तर मनुष्य निर्मितीचं काम सुद्धा अहिल्याबाईंच्या हातून खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आपल्याला दिसतं. मग हे सगळं त्यांचं आयुष्य पाहिल्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की आजच्या काळामध्ये अहिल्याबाईंच्या ह्या सगळ्या चरित्र कथनाचा उपयोग काय, किंवा त्याची आजच्या काळामध्ये नेमकी त्याचं महत्त्व काय. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आक्रमण काळामध्ये आमच्या देवालयांना भग्न केलं गेलं, आमचे किल्ले उद्ध्वस्त झाले, आमची त्या काळामध्ये असलेली विद्यापीठं नालंदा, तक्षशिला याच्यासारखी मोठी मोठी विद्यापीठं ही उद्ध्वस्त झाली, आमच्याकडचा सगळा ज्ञानसाठा जाळला गेला आणि तो पुन्हा उभं करण्याचं काम हे अहिल्यादेवींनी केलं. पण आत्ताच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये आपल्या भारतावरती, आपल्या सगळ्या विचार विश्वावरती आणि आपल्या संस्कृती विश्वावरती जी आक्रमण होत आहेत ती खूप वेगळ्या पद्धतीने आणि वैचारिक पातळीवरती अशी होत आहे. म्हणजे एका अर्थी त्यावेळेला भारताच्या एक सगुण रूपावरती हल्ले होत होते, आता आपल्या आतल्या निर्गुण अशा परमेश्वरावरती, आपल्या आतल्या निर्गुण अशा विचारधारेवरती जे हल्ले होत आहेत ते हल्ले परतवून लावणं हे आमचं कर्तव्य आहे, हे आम्हाला अहिल्याबाईंच्याकडून शिकलं पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आत्ताच्या काळामधल्या, त्याची केवळ जाणीव करून देण्यासाठी एक छोटं उदाहरण सांगते की आपल्याकडची सगळी संस्कृती, परंपरा, आपलं कुटुंब विश्व याला हादरे देण्याचे प्रयत्न आता आधुनिक विचार विश्वाकडून आणि उद्योग जगताकडून, अर्थ जगताकडून कसे होत असतात. एका कुठल्या तरी ट्रॅव्हल कंपनीची जाहिरात मध्यंतरी होती की उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस आहेत आणि सगळ्यांच्या घरी कुठेतरी सहलीला जायचे बेत रचले जात आहेत. तर 2 मुलांचे गट आहेत, ते कोणाच्या तरी घरी एकत्र आले आणि ते म्हणतात की तुम्ही काय करणार आहे सुट्टीत. एक मुलगा दुसऱ्या मुलाला विचारतो, तो म्हणतो की माझ्या बाबांनी ना ते अमक्या अमक्या कंपनीचं ती हॉटेलची चेन आहे त्याचं पॅकेज घेतलंय आणि आम्ही गोव्याला आता त्या हॉटेलमध्ये राहायला जाणार आहोत. तो मुलगा म्हणतो कसलं भारी ना, तर तुम्ही कुठे जाणार आहे. आम्ही काय तेच मामाच्या घरी जाणार, आत्याच्या घरी जाऊन शेतावर राहणार, कुठल्या तरी मंदिरामध्ये अशा तीर्थयात्रेला जाणार, असं आम्ही आईबाबांच्या बरोबर ट्रिप करणार. पाहताना जाहिरात साधी वाटते, वरवर बघताना आपल्याला असं वाटतं की एखाद्या ट्रॅव्हल कंपनीने केलेली जाहिरात आहे. पण अशा प्रकारचे छोटे छोटे धक्के भारतीय मूल्य व्यवस्थेला देण्याचं जे काही षडयंत्र आज चालू आहे ते वेळेवर ओळखणं, ते ओळखण्यासाठी अहिल्याबाईंसारखी दूरदृष्टी, त्यांच्यासारखा चाणाक्षपणा आपल्या अंगी येणं हे महत्वाचं आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण अनेक वेळेला अनेक जणांच्या भाषणांमधून ऐकतो. अनेक समाज सुधारकांनी, अनेक संघटनांनी हे महाराष्ट्रामध्ये असलेले जातीभेद हे कायमचे गाडले जावे त्याच्यासाठी प्राणपणाने प्रयत्न केले. आणि अलीकडच्या काळामधल्या राजकारणामध्ये आपण काय घडते आपण बघितलं. पुन्हा एकदा जाती जातींमध्ये महाराष्ट्राला विभागण्याचं षडयंत्र या शिवरायांच्या पवित्र भूमीवरती सुरू झालं. आम्ही जर स्वतःला अहिल्याबाईंचे वारस म्हणून घेणार असू तर आम्ही अशा प्रकारच्या कुठल्याही भेदांना आमच्या मनामध्ये थारा देणार नाही, हा निश्चय, हे वचन आपल्याला अहिल्याबाईंना द्यावं लागेल. काही स्वप्न आपल्याला अहिल्याबाई देऊन दिले. जसं सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला
पण अजूनही पूर्ण अंशानं त्या नंदीची प्रतीक्षा संपलेली नाही. आज अजूनही मथुरेचं मंदिर उभं राहिलेलं नाही. अहिल्याबाईंची जी अनेक स्वप्न होती त्याच्यामध्ये काशीपासून ते मथुरेपर्यंतचा एक मोठा हायवे व्हावा, एक मोठा महामार्ग व्हावा असं त्यांचं स्वप्न होतं. गंगा मातेचं जल कावड यात्रेच्या द्वारे सगळ्या ज्योतिर्लिंगांना पोचवावं अशी योजना त्यांनी त्या काळी केलेली होती. मला असं वाटतं की अहिल्याबाई आपल्याला हाही एक वारसा देऊन गेलेला आहे की काही पूर्ण झालेली स्वप्न जशी त्यांनी त्यांच्या बांधकामांच्या द्वारे उभी करून आपल्या हाती दिली, त्यांची निगा राखणं हे जसं आपलं कर्तव्य आहे, त्या सगळ्या वास्तूंची आणि त्याच्यातून होणाऱ्या सांस्कृतिक सगळ्या जडणघडणींची ओळख आपल्या नव्या पिढीला करून देणं हे जसं आपलं कर्तव्य आहे, तशीच ही अर्धवट राहिलेली कामं पूर्ण होतील असा संकल्प करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे अशा या राष्ट्रमातेला वंदन करताना त्यांच्यासाठी पुन्हा एक 4 ओळी म्हणते आणि मी माझं विवेचन थांबवते की सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खाणी, सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खाणी इतिहासाच्या पानांवरती दीप लाविले कुणी, लोकहिताचा चारित्र्याचा आदर्श गुंफला, शतकांमधून एक जन्मते लोकांची राणी. या लोकमातेला, या राष्ट्रमातेला पुन्हा एकदा वंदन करते. इतक्या उच्च परंपरा असलेल्या व्याख्यानमालेमध्ये इतका चांगला विषय आपल्या समोर मांडण्याची संधी मला दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.